ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेमध्ये महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून लाखो भाविक सहभागी होतात। या भाविकांच्या भोजनाची सोय व्हावी यासाठी कोल्हापूरच्या सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी गायमुख परिसरात अन्नछत्र उपक्रम राबवला जातो। अमरनाथ यात्रेकरूंसाठी चालवल्या जाणाऱ्या अन्नछत्राच्या धर्तीवर सुरू केलेल्या या अन्नछत्राचं यंदा 24वे वर्ष होतं। मी 2000 साली अमरनाथच्या यात्रेला गेलो होतो। अमरनाथच्या यात्रेला गेल्यानंतर म्हणजे अमरनाथची यात्रा ही त्यावेळेला 1 महिन्याची असायची, आत्ता ती 2 महिन्याची झाली आहे। तर 1 महिन्याच्या यात्रेला 1 लाख ते 1.25 लाख लोक जात होते आणि 1 लाख 1.25 लाख लोकांच्यासाठी जवळजवळ 20-25 तिथं अशी अन्नछत्र असायची आणि ते अन्नछत्र करणारे लोक असे असायचे, नॉर्थ इंडियन लोक होते सगळे, उत्तर भारतातले। ते 12 महिन्यापैकी 11 महिने पैसे मिळवायचे आणि 1 महिना फक्त भक्तांच्या सेवेसाठी इतक्या खडतर जागेवर येऊन ते अन्नछत्र करत होते। मग ते बघितल्यानंतर मी होतो, माझ्यावर प्रमोद होता, विनोद कांबोज, आम्ही 3 जण होतो। आम्ही काश्मीरमध्ये एक डिसिजन घेतला की आपली कोल्हापूरच्या ज्योतिबाची यात्रा ही 1 दिवसाची असते आणि 6 ते 7 लाख लोक येतात आणि अशा यात्रेला अन्नछत्र तर नाही आहे। म्हणजे 6-7 लाख लोकांची यात्रा 1 दिवसाची आणि आपण का करू शकणार नाही। आणि हा विषय तिथं आम्ही चर्चेल्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतलं की आपण अन्नछत्र करूया। आम्हाला माहीत नव्हतं एवढं खर्च येईल किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात हे होईल। आम्हाला वाटलं ते 5-10 हजार लोक जेवतील आणि आपण त्यांची सेवा करू शकू, म्हणजे आपल्या खिशातनं पैसे काढून करू शकू। पण जो रिस्पॉन्स मिळाला, आज 24 वर्ष झाली, आतापर्यंत 1.5-2 लाख लोक जेवून गेलेत आणि हे असं गेली 20 वर्ष लोक एवढे जेवत आहेत। या अन्नछत्रामध्ये सलग 4 दिवस अहोरात्र मसाले भात, शिरा, आमटी, भाजीसह भाविकांना चहा आणि मठ्ठा उपलब्ध करून देण्यात येत होता। या अन्नछत्रासाठी कोल्हापुरातील दानशूरांची दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मदत झालीच। त्याशिवाय असंख्य लोकांनी अन्नछत्राच्या पूर्वतयारीसह प्रत्यक्ष अन्नछत्राच्या काळात योगदान दिलं। अन्नछत्राची कोल्हापूरला अत्यंत गरज होती, पण हे का माहीत नाही, कुणाच्या लक्षात आलं नाही, मला माहीत नाही। देवानं आमची निवड केली आणि आम्हाला हे काम दिलेलं आहे असं मी मानतोय। आणि कोल्हापूरचे लोक इतके दानी आहेत की आम्हाला यात काय कमी पडत नाही, म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण कमी पडत नाही आहे आणि वस्तुरूपानं पण कमी पडत नाही आम्हाला। मनुष्यबळ आता मी ज्योतिबावर ज्यावेळेला हे अन्नछत्र करत असतो त्या आम्ही याची नियोजन 2 महिने अगोदर चालू करतो। वस्तू गोळा करणे, लोकांना भेटणे, पैसे गोळा करणे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला इथं सामान आणून टाकतो सगळं, म्हणजे अन्नछत्राच्या पहिल्या दिवशी, त्याच्यानंतर मला काहीच करायला लागत नाही। मी फक्त खुर्चीवर आरामात बसलेलो असतो, मला काहीही चिंता नसती। इतके स्वयंसेवक इथे येतात, म्हणजे मनुष्यबळ इतकं आहे, तुम्ही फक्त कुणीतरी सुरुवात करायला लागते। ती सुरुवात माझ्या हस्ते झालेली आहे आणि मदत तर भयानक होते आपल्याला। आजही यात्रेला बैलगाडीतून येणारे भक्तगण आहेत। अशा सर्व बैलगाड्यांच्या बैलांच्यासाठी कपरी पेंड व भुशाचे वाटप सहज सेवा ट्रस्ट मार्फत करण्यात आले होते। येणाऱ्या सर्व संस्था आणि व्यक्ती यांना देखील फूड पॅकेट देण्यात आली। या अन्नछत्रासाठी शासनाच्या विविध विभागांनी सुद्धा सहकार्य केलं। प्रशासन आम्हाला अगदी प्रेमानं मदत करते। आम्हाला परवानग्या काढाव्या लागतात बऱ्याचशा। सुरुवातीला आम्हाला फार त्रास होत होता, म्हणजे MSCBची परवानगी काढा किंवा इथं पाणी उचलण्याची परवानगी घ्या, ग्रामसेवकांच्याकडनं परवानगी घ्या, तहसीलदारांच्याकडनं, फूड अँड ट्रक, हां सगळ्यांच्याकडनं, फूड अँड ट्रकची। पण आता त्या सगळ्यांना कळलेलं आहे की याची गरज आहे आणि यांना आपण विनासाहाय्यास मदत केली पाहिजे। त्यामुळे संपूर्ण प्रशासन आमच्या पाठीशी असतं। यावर्षी प्रशासनानं गायमुख परिसरामध्ये इनाम जमिनीमध्ये 24 एकर क्षेत्रावर 4 चाकी गाड्यांसाठी पार्किंगची मोठ्या प्रमाणात आणि चांगली सोय केलेली होती। हे संपूर्ण पार्किंग क्षेत्र सहज सेवा ट्रस्ट अन्नछत्राच्या शेजारीच असल्यामुळं तिथं वाहन लावणाऱ्या सर्व भक्तांनी अन्नछत्राचा लाभ घेतला। नंदादीप नेत्रालयमार्फत भक्तांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येत होती। याचाही लाभ यावर्षी भक्तांनी मोठ्या प्रमाणात घेतला। कोल्हापुरातील CPR हॉस्पिटल आणि नवे पारगावच्या महात्मा गांधी हॉस्पिटलमार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आलं। त्यामध्ये जवळजवळ 250 युनिट रक्त संकलन झालं।
ज्योतिबा यात्रेसाठी आज सुद्धा अनेक भाविक बैलगाडीतून येतात। या भाविकांच्या बैलांसाठी सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कपरी पेंड आणि भुशाचं वाटप करण्यात आलं। अन्नछत्रामध्ये अहोरात्र सेवा देणाऱ्या घटकांचा सहज सेवा ट्रस्टच्या विश्वस्तांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला। स्त्रियांना साडी आणि रोख रक्कम तर पुरुषांना पॅन्ट पीस आणि रोख रक्कम देण्यात आली। या वर्षीची यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार प्रशासनानं केलेला होता। प्रशासनाच्या या प्रयत्नाला सहकार्य म्हणून सहज सेवा ट्रस्टनं प्लास्टिकचा कुठेही वापर केला नाही। सहज सेवा ट्रस्टचे सर्व विश्वस्त कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील दानशूरांच्या सहकार्यातून हा खूप व्यापक आणि भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त असा उपक्रम राबवतात। या उपक्रमाची गरज पाहता अशा पद्धतीची 4 ते 5 अन्नछत्र ज्योतिबा यात्रा काळात चालावीत आणि एकही भाविक उपाशीपोटी यात्रेतून घरी जाऊ नये अशी अपेक्षा सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिर्जे यांनी व्यक्त केली आहे।